अर्थसंकल्पानंतर आज अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे, कारण लाडकी बहीणवरून विरोधक आक्रमक होण्याची दाट चिन्ह आहे। निवडणुकी दरम्यान केलेली घोषणा हवेतच विरली आहे की काय, अशी ही चर्चा आहे। विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन होणार आहे। बनावट पनीर संदर्भात ही लक्षवेधी मांडली जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, या सगळ्यावर आता मात्र विरोधक आक्रमक होण्याची शक्यता दाट आहे। लाडकी बहीणचा तर मुद्दा आहेच, लक्षवेधीवर सुद्धा आज चर्चा होणार आहे, पण इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे सातत्यानं उपस्थित केले जात आहेत। कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा हा उपस्थित केला जातोय। अर्थसंकल्प काल सादर झाल्यानंतर आज चर्चा होत असताना या मुद्द्यावर नेमके आणखीन कुठल्या मुद्दे हे विरोधकांकडून उपस्थित केले जाऊ शकतात? लागवी अर्थसंकल्प अधिवेशनासंदर्भात या ठिकाणी जर पाहिलं तर अनेक मुद्दे आज चर्चेला येणार आहेत। एकूणच लक्षवेधीमध्ये जर बघितलं तर खाद्यतेल असेल, बनावट पनीर असेल, तसंच बनावट जे गोष्टी खाद्यपदार्थांमध्ये आता तयार होतात त्या संदर्भात कारवाई तीव्र झालेली आहे। त्याचे सुद्धा पडसाद हे करता विधान भवनामध्ये उमटणार आहे। तर दुसरीकडे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जो घोटाळा झाला 122 कोटींचा, त्या संदर्भात सुद्धा काही लक्षवेधी आहेत त्या सुद्धा मांडण्यात येणार आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टींवरती नक्की सरकारकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। तसंच अनेक जे आमदार आहेत ते राज्यातील स्थानिक विषय असतील, रस्त्यांसंदर्भातले विषय असतील, रस्ते घोटाळ्यामध्ये असेल, एकूणच मुंबई गोवा हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे, याचा सुद्धा मुद्दा आज पुन्हा या सभागृहामध्ये उमटणार आहे। तर दुसरीकडे मुंबईमध्ये ज्या इमारती आहेत, अनधिकृत इमारती आहेत, याचा सुद्धा मुद्दा आज लक्षवेधी दरम्यान जे आमदार आहेत ते लक्ष वेधण्याचं काम सरकारचं कुठेतरी करतील। मात्र यावरती नक्की सरकारकडून नक्की उत्तर काय दिलं जातं हे महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेला 2100 रुपयाचा जी घोषणा होणार होती असं सांगितलं होतं। अनेक महिलांना सुद्धा असं वाटत होतं, मात्र कुठेही अशी घोषणा झालेली नाहीये। दरम्यान ज्या 1500 रुपयाचा हप्ता आहे त्यासाठीच पुन्हा एकदा तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामुळे यावरून सुद्धा गदारोळ होऊ शकतो आणि एकूणच या ठिकाणी विरोधक लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती सुद्धा विरोधकांनी आक्रमक पवित्रा काल सुद्धा घेतला होता, आज सुद्धा या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती पाहायला मिळणार आहे। एकूणच कर्जमाफी नाहीये, मात्र जलसिंचन घोटाळा असेल या संदर्भामध्ये अनेक या ठिकाणी जे आरोप आहेत ते विरोधकांकडून आज पुन्हा एकदा सभागृहामध्ये आणि या सभागृहाच्या बाहेर सुद्धा करण्यात येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।